मालकाने कधीही असं वागता कामा नये की नोकर वरचढ होईल. नोकराला वाटलं पाहिजे की माझी गरज नव्हे, मला गरज आहे नोकरी करण्याची. ह्याचा अर्थ मालकाने मस्तीत वागावं असा त्याचा अर्थ नाहीये. तसंच इंद्रिय आणि विषयांचं आहे. जर जिलबीला वाटलं की माझ्या विना ह्याचा अर्थ आहे तर संपलात तुम्ही. आणि ह्याच्यासाठी यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार प्रत्याहार म्हणून जी गोष्ट सांगितलेली आहे ती एवढ्यासाठी सांगितलेली होती. गंमत म्हणून करून बघा. तुमच्या आवडती डिश जी आहे अगदी आता तुम्हाला सॉलिड खावीशी वाटते, बटाट्या वड्याचा मस्त वास आलाय, दुकानाच्या बाहेर थांबायचं, असं बघायचं, मस्त आहेत वडे, कळतोय असे फर्स्ट क्लास, पण मी नाही खाणार आहे आता. हा तू खा ना. मित्राला घेऊन जायचं, अरे खा ना. अरे तू खाणं खाणं करतो, मी 4 खाल्ले, तू 1 पण नाही खाल्ला. तू खाल्लं की मी खाल्लंय. अरे बाय डुईंग सो यू आर ऍक्च्युअली बिकमिंग द ओनर. कारण एक वडा ही फडतूस गोष्ट अन्नाला नावं नाही ठेवत आहे. जर मला माझं कामाला मी निघालेलं असताना वासामुळे मला थांबायला लावते, माझे पाय तिकडे डिफ्लेक्ट करते आणि कधी एकदा अटॅक खातोय असं मला होतं, म्हणजे माझ्यापेक्षा वडा मोठा झाला. वडा कधीच माझ्यापेक्षा मोठा नाही होता का? मग वड्यासाठी मी नाही आहे, माझ्यासाठी वडा आहे. हे कधीतरी वड्याला म्हणजेच आपल्या इंद्रियांना, म्हणजेच आपल्या मनाला, म्हणजेच आपल्या बुद्धीला, आपल्या आत्म्यानं दाखवून दिलंच पाहिजे. अन्न हे आपल्यासाठी आहे, अन्नासाठी आपण नाही आहोत. जोपर्यंत हे आपल्या लक्षात राहत नाही आणि आपल्या मनामध्ये हे एनग्रेव होत नाही, तोपर्यंत विषाद हा चालू राहणार आहे आयुष्यात. जर हे करू शकलो तर विषाद आयुष्यात कधीच होणार नाही. माझ्यासाठी माझं वाहन आहे, वाहनासाठी मी नाही आहे, म्हणजे मस्ती नाही करणार, वाहनाची काळजी घेणार. जसं माझ्या पोराची काळजी घेईन ना, तेवढीच वाहनाची काळजी घेईन. पण एकदा का वाहनाला माहिती झालं ना की आता साहेब माझ्या गाडीत बसतात ना, माझ्यात बसतात सीटवरती, आता मी बंद पडलो तर काय साहेबांचं काम अडणार आहे. अरे हड चालत जाईन मी, इमिजिएट फोन करेन, दुसरी टॅक्सी मागवेन आणि जाईन. कळलं ना? मग सडत बसतो मेकॅनिकची वाट बघत, गाडीला ठणकावून सांगायचं, मुकट्याने काम करेल गाडी तुमची. गाडीला नाही वाटतं का मग की माझ्याशिवाय माझ्या शेटचं अडतंय? अजिबात नाही. देवाने पाय दिलेत मला, देवाच्या कृपेने खिशात 4 पैसे आहेत, हातात मोबाईल आहे, हायर अ कॅब, फोन करेन आणि जास्त आरामात जाईन तुझ्यापेक्षा. तू वाट बघ मेकॅनिक कधी येतो आणि मला दुरुस्त कधी करतो. मस्ती नाही करायची. हे जे ट्रेनिंग आहे, हे ट्रेनिंग जर आपण रोजचं जीवन जगताना घ्यायला सुरुवात केली तर आयुष्यामध्ये विषाद येणार नाही, ना तर विषाद हा कायम येणार आहे.